अंपायर साठी थांबायचंय प्लीज. चला अमर दादा या प्लीज प्लीज, कारण तुमच्यामुळे मॅच थांबली आहे. बघा 2 ओव्हरची मॅच आहे, थोडीसं स्पीड अप घ्यायचं प्लीज मित्रांनो. चला वन साइड जिवाळा आणि कराटे टीम आपण टॉस करून घ्या. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा. वेगाने टाकलाय हा बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. व्हाईट +1 आहे का अंपायर? येस सर. लोड फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत आहे. चांगला कॅच घेण्याचा प्रयत्न अगदी अप्रतिम पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला बॉल तिथे आतळलाय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच मध्ये वन साइड जिवाळा संघाने मात्र टॉस जिंकलाय. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, कारण टीमला बॅटिंग करायची आहे. अप्रतिम स्ट्रोक, काय जबरदस्त फटका खेळलाय. षटकार, 6 धावा. थोडासा पुढे ठेवला, बीट करून पाठीमागे गेलाय. डॉट बॉल. ड्राइव्ह केलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका तिथे खेळण्यामध्ये तरबेज असणारा हा मात्र गोलंदाज. अगोडव्याचा बॉल धीम्या गतीने टाकलाय. गती परिवर्तन मात्र केलंय. चांगलं कमबॅक केलंय आणि ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. 10 धावा फलकावरती लागलाय. चला स्पीड अप घ्या थोडस. आणि पावसाळी रबर हंगामातली ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट बघतो, ती स्पर्धा पुढच्या संडेला अर्थातच जिवाळा चषक आपल्या भेटीस येते. आणि त्यानंतर मंगलमूर्ती चषक, ह्या सर्व मोठ्या स्पर्धा येणाऱ्या. आणि त्यानंतर PTPL, PTRBPL, अगदी यानंतरच्या स्पर्धा तुमच्यापर्यंत नक्कीच हो. आकुटप्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती तिथे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप नाहीये, बॅकअप नाहीये. एकच धाव.
सिंगल आते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचते 12 या धाव संख्येवरती 12 ऑन स्कोर कार्ड. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव, टीमची धाव संख्या 13. बॅटला प्रवेश झालाय, चेंडू गोशांकी क्षेत्रात. धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र सुरू आहे आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. 16 धावा धावफलकावरती. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑन तैनात आहे. पावसाचा जोर वाढलाय. शेवटच्या बॉलवरती मात्र सिंगल आली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 17. लक्ष असेल 18 धावांचं. विनंती करेन मिरासवाडी टीम, 2 ओव्हरची मॅच आपण घेतली, लगेच फिल्डिंग लावून घ्यायची, जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. चला या या फिल्डर्स, विनंती करेन मिरासवाडी टीम थोडस फास्ट घ्या प्लीज मित्रांनो. आणि उदवणे संघाला देखील विनंती असेल की आपण बॅट्समन लगेच पाठवा. या मिरासवाडी टीम 18 टू विन आहेत, 18 डावा, 18चं लक्ष आहे. चला मिरासवाडी टीम तोपर्यंत आतमध्ये यायचं, या प्लीज. षटकार नंतर शेवटचे चला स्पीडअप घ्या आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे मित्रांनो. आणि खास तुमच्यासाठी 2 ओव्हरची मॅच घेतली आपण.
सागरसाठी हा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. आव्हानदार धावसंख्येमध्ये भर पडते आणि खातं अकाउंट ओपन झालंय आणि वन बाउन्सचा इशारा देखील अंपायरने दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. आणखीन एक चांगला बॉल, परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायरचा. सलगचे 3 वाईट. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. अक्रॉस द बॅट, बॉल सीमा पार, षटकार. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. 2 धाबा. पावसाचा ओघ वाढलाय. भरपूर पाऊस मात्र या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाणी आणि पाणी आणि पाणी, सर्वत्र पाणीच पाणी. आणि या पाण्यामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा ही स्पर्धा सिद्धनाथ चषक 2025 खूप चांगलं आयोजन आणि नियोजन सातत्याने आपण जर पाहायला गेलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत सिद्धनाथ सांस्कृतिक क्रीडा मंडळ गिरेवाडी आयोजित हे सिद्धनाथ चषक 2025 हे पर्व पहिलं पाहतोय. सकाळच्या 17 पासून अगदी पाऊस थांबला होता, परंतु आता पाऊस पुन्हा एकदा सुरू झालाय. खुला टाकलेला बॉल फ्लिप केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तिथे होईल का नाही, थांबवलंय. एका धावेवरती समाधान मानवलंय. शेवटचा बॉल. सात बॉल मध्ये 4 करायचे आहेत. येणारे 7 बॉल 4 ची गरज. थोडंसं स्पीडअप ठेवायचं मित्रांनो, कारण बघा अजून 3 ते 4 मॅचेस बाकी आहेत. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, तिथे बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. आता येणारी 6 बॉल आणि 3 धाबांची गरज. 6 चेंडू 3 ची गरज. सहा चेंडू 3 ची गरज आहे. ड्राइव्ह केला, 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडली आणि तिथे बघा अगदी
साइड्स अगदी आपण बघू शकता स्किट झाले दोन्ही क्षेत्ररक्षक आणि हे पावसाळी रबर बॉल आणि असे चित्र सातत्याने मात्र पाहायला मिळत आहे. नक्कीच पाऊस ज्या पद्धतीने पडतोय आणि पावसाचा आनंद घेत असताना हे सर्व खेळाडू मात्र जरूर पाहायला मिळतात आणि हेच क्रिकेट आहे पावसाळी. एका धावेची गरज होती तिथे आपण जर पाहायला गेलं तर बीट करून पाठीमागे चाललाय. 4 चेंडू आता एका धावेची गरज आहे. आणखीन एक चांगला बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी यार. 3 चेंडू 1. तीन चेंडू एका धावेची गरज. हलक्याचा मात्र ढकललाय आणि एक डाव कंप्लीट झाले आणि हा सामना जिंकलाय अर्थातच टीम उदवणी संघाने. हार्डलक बॅडलक टीम मिरासवाडी. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. वन साइड जिवाळा तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 2 ओव्हरची मॅच आहे आणि मी विनंती करेन कराटे टीम आपण बॅट्समन लगेच पाठवा.